नमस्कार, मी आर.जे. कांचन. तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. दिवाळीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. आता दिवाळीचे 5 दिवस सुरू होत आहे. हे 5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. असेच आपण एक दिवशी दिवाळीबद्दलची माहिती ऐकून घेणार आहोत. आज वसुबारस. गोवत्स द्वादशी हा एक हिंदू सांस्कृतिक आणि धार्मिक सण आहे, जो विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात दिवाळी उत्सवाची सुरुवात करतो, जिथे तो वसुबारस म्हणून ओळखला जातो. गुजरातमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील पीठापुरम दत्त महासंस्थान येथे वाघबारस आणि श्रीपाद श्री वल्लभ यांचा श्रीपाद वल्लभ आराधना उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात गायींना मानव जातीचे पोषण करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि मातेसमान मानले जाते. काही उत्तरेकडील राज्यांमध्ये गोवत्स द्वादशीला बाघ म्हणून संबोधले जाते, ज्याचा अर्थ एखाद्याच्या आर्थिक कर्जाची परतफेड करणे म्हणून असा दिवस आहे, जेव्हा व्यापारी त्यांचे खाते पुसून टाकतात आणि त्यांच्या नवीन लेजरमध्ये पुढील व्यवहार करत नाहीत. गोवत्स द्वादशी ही नंदिनी व्रत म्हणूनही पाळली जाते, कारण नंदिनी आणि नंदी या दोन्ही शैव परंपरेत पवित्र मानले जातात. मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी गायींनी केलेल्या मदतीबद्दल हा कृतज्ञता सण आहे आणि अशा प्रकारे गायी आणि वासरे या दोघांची पूजा केली जाते आणि गव्हाचे पदार्थ खायला दिले जातात. या दिवशी उपासक कोणतेही गहू आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळतात. या पाळण्याने व उपासनेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. भविष्य पुराणात गोवत्स द्वादशीचे महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की गोवत्स द्वादशी प्रथम राजा उत्तानपाद आणि त्यांची पत्नी सुनीती यांनी उपवास करून पाळली होती. त्यांच्या प्रार्थना आणि उपवासामुळे त्यांना ध्रुव नावाचा मुलगा झाला. वसुबारस साजरी करण्याचा विधी. वसुबारस हा धनत्रयोदशीच्या 1 दिवस आधी साजरा केला जातो. महाराष्ट्रीय कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 12व्या प्रकाश दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान करण्यासाठी ओळखला जातो. वसू म्हणजे गाय आहे आणि बारस म्हणजे 12वा दिवस आहे, म्हणून वसुबारस हा शब्द आहे. गायी आणि वासरे यांना आंघोळ घालतात, कपडे आणि फुलांच्या माळा घालतात आणि त्यांच्या कपाळावर सिंदूर, हळद पूड लावावी आणि गावांमध्ये काही मातीचे गायी आणि वासरे बनवतात. त्यांना वेशभूषा करतात आणि त्यांना प्रतिकात्मक रीतीने सजवतात. आरत्या केल्या जातात. गहू उत्पादने, हरभरा आणि मुगाचे अंकुर नंतर गायींना खायला दिले जातात. पृथ्वीवरील पवित्र गाय नंदिनीचे प्रतीक आहे, जी कामधेनूची कन्या होती आणि ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात राहत होती. भक्त गायीवरील भगवान श्री कृष्णाच्या प्रेमाची प्रशंसा करणारी गाणी गातात आणि त्यांचे उपकार करतात. स्त्रिया त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी नंदिनी व्रत करतात आणि पाणी आणि खाण्यापिण्यापासून दूर राहतात. भारतातील अनेक गावांमध्ये गायी मातृत्वाचे प्रतीक आणि उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने या दिवाळीच्या पूजेसाठी केंद्रस्थानी असतात. हिंदू पौराणिक कथांमध्ये गायीला हे पवित्र व देवाचा अवतार मानले जाते. या दिवसाला वसुबारस, गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत असेही संबोधले जाते. तथापि हा सण महाराष्ट्र राज्यात सर्वात ठळकपणे साजरा केला जातो, जेथे तो गायी आणि वासरांच्या सन्मानाशी संबंधित आहे. या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे, जेव्हा देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत किंवा जादुई अमृत शोधण्यासाठी धडपडत होते. या प्रक्रियेत दैवी गाय कामधेनू 7 महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालन पोषण यांच्या आशीर्वादाशी संबंधित आहे. दैवी प्राणी देखील भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवतार यांच्याशी जवळून संबंधित आहे. कामधेनू म्हणजे शुद्धता, कामुकी नसलेली प्रजनन क्षमता, त्याग आणि मातृस्वभाव जे मानवी जीवनाचे पोषण करतात. गाय ही सनातन धर्माच्या अनुयायांची अंतिम देवी आहे आणि ती यथाशक्ती आशीर्वाद देणारी मानली जाते. पूज्य, आदर आणि प्रिय असल्यास तिच्याकडे मालकाच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. गायीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला धार्मिक महत्त्व आहे. तर गायीचे 4 पाय,
4 वेदांचे प्रतीक आहेत आणि त्यांचे स्तन 4 पुरुषार्थांचे प्रतीक आहेत. त्यांची शिंगे देवतांचे प्रतीक आहे. त्यांचा चेहरा सूर्य आणि चंद्र, त्यांचे खांदे अग्नी आणि पाय हिमालयाचे प्रतीक आहेत. या दिवसाशी जोडलेली आणखी एक धारणा अशी आहे की दिवाळीच्या काळात आजूबाजूला भरपूर ऊर्जा असते, ज्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात वाढ होते. त्यामुळे या दिवशी लोक गायीची पूजा करतात, कारण ते दैवी किरणांमधून उद्भवणारी मोठ्या प्रमाणात ऊर्जा शोषून घेतात असे मानले जाते. भारत हा कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेला देश मानला जातो. देशाचा मोठ्या प्रमाणात भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. म्हणून ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये लोक त्यांच्या गायी आणि वासरांची पूजा करून हा दिवस साजरा करतात, कारण त्यांच्यासाठी गायी हे त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी माता गायीचे रूप धारण करते. त्यामुळे लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात असा लोकांचा विश्वास आहे. गुजरातमध्ये बाघ म्हणजे कर्जापासून मुक्ती मिळवण्याचा समज आहे. त्यामुळे गुजरातमधील व्यापारी मंडळी अनेकदा वर्षभराची हिशोबाची पुस्तके बंद करून पुढच्या वर्षी पूर्णपणे कर्जमुक्त व्हावी अशी देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. मूग यापासून पदार्थ तयार केले जातात व गायींना दिले जातात आणि नंतर ते कुटुंबातील सदस्य खातात. द्वादशीचे व्रत कसे करावे? सर्वप्रथम द्वादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान करून निवृत्त झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर वासरासह दूध देणाऱ्या गायीला आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करावीत. दोघांनाही फुलांच्या माळा घालून कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. मग त्यांची शिंगे सजवावी. आता तांब्याच्या भांड्यात पाणी, अक्षदा, तीळ, सुगंधी पदार्थ, फुले मिसळून त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करताना गायीला धुवावे. आपल्यापैकी बहुतेकांना दीपावली, दिवाळी ज्याचा अर्थ दिव्यांची रांग किंवा दिव्यांचा सण आहे, जेव्हा घरे दीपाने उजळली जातात त्याबद्दल माहिती असेल, परंतु अनेकांना हे माहीत नसेल. 5 दिवसांचा सण प्रत्यक्षात दैवी गायींच्या पूजेसह असतो. वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी पवित्र गायी आणि प्राण्यांच्या पूजेला समर्पित दिवस असतो. या महिन्यातील कृष्ण पक्षाचा 12वा दिवस अश्विन किंवा कार्तिकमधील वसुबारस आहे. यावर्षी विविध प्रांतात गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत म्हणून साजरा करण्यात येतो. नमस्कार, मी कांचन पाटील. आताच तुम्ही वसुबारस संबंधी माहिती ऐकली, तर उद्या धनतेरसची माहिती ऐकण्यासाठी ट्यून करायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.